मार्च 2026 हा मेष राशीच्या व्यक्तींकरता जीवनाचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. शनिग्रह, ज्याला कर्मफलदाता मानले जाते, तो या कालावधीनंतर मेष राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे मेष राशीवरील साडेसातीचा शेवट होईल. हा बदल आयुष्याला सकारात्मक वळण देण्यास मदत करेल. मात्र शनीने दिलेले धडे कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नंबर 1 आहे साडेसातीचा प्रभाव. एक कठोर प्रवास. साडेसाती म्हणजे 7 वर्ष आणि 6 महिन्यांचा कालखंड, जो भावनिक, आर्थिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून कठीण मानला जातो. या काळात मेष राशीच्या जातकांना कठोर परिश्रम, संघर्ष, आर्थिक नुकसान, मानसिक ताण आणि नातेसंबंधातील आव्हानांना सामोरे जावे लागले असेल. पण या काळाने व्यक्तिमत्वाला प्रगल्भता, ध्येय आणि संयम शिकवले असेल. या कालावधीत शिकवणी, नियोजनशीर काम करण्याची कला, संकटाचा सामना करण्याची ताकद, आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची जाणीव. नंबर 2 आहे साडेसाती संपल्यानंतरचा सकारात्मक बदल. मार्च 2026 पासून मेष राशीच्या जातकांच्या आयुष्यात सकारात्मकता आणि स्थैर्याचे वारे वाहू लागतील. आर्थिक स्थैर्य. दीर्घकालीन गुंतवणुकींना फायदा मिळेल. व्यावसायिक निर्णयांमध्ये आत्मविश्वास वाढेल. पैशांची चणचण दूर होईल आणि संपत्तीच्या वाढीस सुरुवात होईल. करिअरमधील प्रगती, नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. ज्या प्रकल्पांवर काम थांबले होते ते पुन्हा सुरू होतील. नोकरीत पदोन्नती किंवा व्यवसाय विस्ताराची शक्यता वाढेल. नातेसंबंधातील सुधारणा. कुटुंबातील ताण कमी होईल. नात्यातील गैरसमज दूर होतील. प्रेम संबंध आणि विवाहासाठी अनुकूल काळ आहे. नंबर 3 आहे भावनिक आणि मानसिक स्थितीचा सखोल विचार. साडेसातीचा परिणाम केवळ बाह्य घटनांपुरता मर्यादित नसतो, तर तो व्यक्तीच्या भावनिक आणि मानसिक जगालाही मोठ्या प्रमाणात प्रभावित करतो. मेष राशीच्या जातकांच्या जीवनात साडेसातीमुळे मनस्थितीत अनेकदा अस्थिर राहिली असेल. कधी निराशा तर कधी आत्मविश्वासाचा अभाव या भावनिक अवस्थांशी झुंज दिली असेल. आता भावनिक विकास पाहायला गेलं तर संवेदनशीलता वाढली असेल. साडेसातीच्या काळात मेष राशीच्या लोकांनी कदाचित पूर्वीपेक्षा अधिक संवेदनशीलता अनुभवली असेल. इतरांच्या भावनांची जाणीव अधिक तीव्रतेने होण्याची शक्यता असते. आत्मचिंतनाची सवय असेल. कठीण काळाने अनेकदा व्यक्तींना स्वतःच्या आत डोकावण्यास भाग पाडले असेल. यामुळे स्वतःला समजून घेण्याची क्षमताही विकसित झाली असेल. नकारात्मकतेवर विजय. साडेसाती संपल्यानंतर मेष राशीच्या व्यक्तींना मानसिक ताकद वाढल्याची जाणीव होईल. त्यांनी या काळात नकारात्मक विचारांवर मात करण्याचे धडे गिरवले असतील. निराशेचा अंत. या काळानंतर मानसिक स्थिरता येईल. आत्मविश्वास पुन्हा निर्माण होईल आणि मन अधिक शांत राहील. साडेसातीने व्यक्तीला संकटांचा सामना करण्यासाठी अधिक धोरणात्मक बनवले असेल. याचा फायदा जीवनातील निर्णयांमध्ये होईल. आता निर्णय क्षमता सुधारेल. कठीण काळात घेतलेल्या अनुभवांमुळे आता अधिक प्रगल्भ आणि विचारपूर्वक निर्णय घेता येतील. नंबर 4 आहे आरोग्याचा विचार. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य. साडेसातीचा काळ अनेकदा केवळ मानसिकच नाही तर शारीरिक स्वास्थ्यालाही प्रभावित करतो. ताणतणावामुळे पचनसंस्थेशी संबंधित त्रास, उच्च रक्तदाब किंवा झोपेच्या समस्यांशी मेष राशीच्या व्यक्तींना सामना करावा लागला असेल. साडेसाती संपल्यानंतर आरोग्यातील सुधारणा. शरीराला नवसंजीवनी. साडेसाती संपल्यानंतर शरीराची ऊर्जा पुन्हा वाढेल. थकवा कमी होईल आणि स्फूर्ती जाणवेल. पचनसंस्थेची सुधारणा. पचनासंबंधी तक्रारी कमी होतील. योग्य आहार आणि दिनचर्या यामुळे आरोग्य स्थिर राहील. झोपेची गुणवत्ता सुधारेल. तणाव कमी झाल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारेल. आरोग्य सुधारण्यासाठी उपाय. योग व प्राणायाम. नियमित योगासन व प्राणायाम केल्यास शरीर व मन शांत राहील. सात्विक आहार. पचनसंस्थेला पूरक आहारावर भर द्या. ताज्या फळभाज्या, फळे आणि कमी तेलकट पदार्थांचा आहार घ्या. ताणमुक्त दिनचर्यासाठी काय करावे तर स्वतःसाठी वेळ काढा. ध्यानधारणा ही आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी ठरेल. नंबर 5 आहे उपाय आणि जीवनशैलीतील बदल. शनीची कृपा मिळवण्यासाठी काही विशेष उपाय. शनी ग्रह कर्माच्या न्यायाधीशासारखा काम करतो. त्यामुळे शनीची कृपा मिळवण्यासाठी आपल्या कर्मावर लक्ष देणे महत्त्वाचे असते. साडेसाती संपल्यानंतरही शनीची कृपा टिकवून ठेवण्यासाठी काही उपाय उपयुक्त ठरतात. आता धार्मिक उपाय. शनिदेवाची उपासना. शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा आणि हनुमान चालिसाचे पठण करा. दान करण्यासाठी गरजूंना काळ्या वस्त्राचे किंवा तिळाचे दान करा. हनुमानजीची पूजा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. जीवनशैलीतील बदल. सकारात्मक विचारधारा. नकारात्मक विचारांना दूर करून जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. माणुसकीचा अंगीकार. इतरांच्या गरजांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. नियमित आत्मपरीक्षण. प्रत्येक महिन्याच्या शेवटी आपल्या प्रगतीचे आत्मपरीक्षण करा. प्रकृतीसाठी काही उपाय. नियमित ध्यानधारणा करा. झोपेच्या वेळेचे योग्य नियोजन करा. मानसिक स्वास्थ्यासाठी प्रवासाला प्राधान्य द्या. नंबर 6 आहे साडेसातीचे गमक. धडे आणि नव्या सुरुवातीचे महत्त्व.
साडेसाती हा फक्त संघर्षाचा काळ नसतो, तर तो जीवनाला दिशा देणारा एक महत्त्वाचा टप्पा असतो. साडेसातीने मेष राशीच्या व्यक्तींना आत्मनिर्भरता, संयम आणि ध्येयाचे धडे दिले असतील. आता महत्त्वाचे धडे. कर्माच्या मूल्याची जाणीव. साडेसातीने कर्मफळाची मूल्य व्यवस्था स्पष्ट केली असेल. ध्येय आणि संयम. कठीण काळात संयम राखणे हाच यशाचा महत्त्वाचा मंत्र असतो. स्वतंत्र निर्णय क्षमता. जीवनातील महत्त्वाचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता विकसित झाली असेल. नव्या संधीचा स्वीकार. जीवनाला एका नव्या सुरुवातीसाठी तयार राहा. जुने अडथळे आणि दुःख मागे सोडून नव्या उंचीवर जाण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जा. स्वतःचा विकास साधण्यासाठी सतत शिकण्याची तयारी ठेवा. मार्च 2026 नंतर मेष राशीच्या व्यक्तींना जीवनातील संघर्षातून बाहेर पडण्याची आणि यशाच्या वाटेवर प्रवास करण्याची संधी मिळेल. साडेसातीने दिलेल्या कठोर धड्यांमुळे या व्यक्ती आता अधिक मजबूत, प्रगल्भ आणि आत्मविश्वासपूर्ण बनल्या असतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवनातील संधींचा स्वीकार केल्यास यश नक्कीच मिळेल. मार्च 2026 हा काळ मेष राशींच्या व्यक्तींना संघर्षातून उभारी देणारा ठरेल. साडेसातीने दिलेल्या धड्यांचा आदर करा आणि आत्मविश्वासाने नव्या संधीचा स्वीकार करा. जीवनाला नव्या उंचीवर नेण्यासाठी हीच वेळ योग्य आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.